जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि 6व्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। यामध्ये पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रियदर्शनी विद्या मंदिर आणि 6व्या जाधवर क्रीडा महोत्सवात जाधवर इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी सर्वाधिक विजय मिळवत फिरता करंडक पटकावला। पुण्यातील नरे येथील जाधवर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, नरेगावचे माजी उपसरपंच सुशांत कुटे, सागर भूमकर, शिवराज्य समूहाचे अध्यक्ष भूपेंद्र मोरे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते। याच प्रसंगी आदर्श खेळाडू पुरस्कार कबड्डीपट्टू स्नेहल शिंदे साखरे आणि आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र ढमढेरे यांना प्रदान करण्यात आला। मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते। जाधवर इन्स्टिट्यूटमधील सुरेश हत्तिंबेरे, रेणुका पांडे, सिद्धिविनायक सावंत, स्वप्नील चिंचोळकर, ज्ञानराज जगताप, विहान सकपाळ, अर्णव सोलनकर, प्रद्युम्न मुरुमकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू पारितोषिक पटकावले। तसेच संस्थेतील ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे अशांचा विशेष सन्मान विभाग प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना विजय कुंभार म्हणाले, सर्व क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा झाली आहे। क्रीडा क्षेत्रात मुलांना घालणे म्हणजे अभ्यासात नुकसान करून घेणे हा समज आहे। मात्र या सगळ्याच्या पलीकडे बघितले तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये केवळ शिक्षणच नाही तर क्रीडा आणि विविध गोष्टी आपल्याला येणे गरजेचे आहे। अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये खेळांचा मोठा वाटा आहे असेही त्यांनी नमूद केले। मुळात असं आहे, क्रीडा क्षेत्रात मुलाला घालणं म्हणजे अभ्यासात नुकसान करून घेणं असा एक आपल्याकडे समज आहे। आता कितपत बदल झाले मला माहिती नाही, परंतु हा एक समज आमच्या काळापासून आहे। त्याच्यामुळं स्पोर्ट्समन म्हटला की तो अभ्यासामध्ये मागे पडणार हे गृहीतक आहे। पण या सगळ्याच्या पलीकडे आपण बघितलं तर आयुष्याच्या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा आयुष्य जगत असतो तेव्हा एक डायमेन्शन नाही। तुम्ही बघितलं असेल, एक सूर्य बघितलं आणि 3D बघितलं, 5D 6D असं आपलं लाईफ असतं। आपण शिक्षणामध्ये अकॅडमिक यश मिळवणं, अभ्यास करणं, भरपूर मार्क कमवणं, काहीतरी कोणी शिक्षण क्षेत्रात जातो, नंतर कुणाला कुठे नोकरी मिळते, कोण IT क्षेत्रामध्ये जातो, कोणीतरी परदेशात जातो, कोणीतरी सेटल होतो। हा फक्त आपल्या आयुष्यातला 1/4 भाग असावा। पण याच्या पलीकडे तुम्ही माणूस म्हणून किती समाधानी आहात, तुम्ही यशस्वी होण्याबरोबर तुम्ही किती आनंदी आहात आणि तुम्ही समाजामध्ये कसे राहता, तुम्ही शेजाऱ्यांशी कसे वागता, तुम्ही रस्त्यावर गाडी चालवताना तुमची माइंड स्टेट काय आहे, या सगळ्या डायमेन्शन्स आहेत। तुम्ही इतरांना किती मदत करता
आणि मग आपल्याकडे ही जी महत्वाकांक्षा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे, आपण एका दिशेने सुसाट चाललेलो आहे. मी सक्सेसफुल होणार, मी पैसे कमवणार, मी मोठा होणार. अरे पण मी मोठा होणार म्हणजे कुठे होणार आणि किती होणार? ह्या मोठे होण्याला केवळ एकच पॅरामीटर नाही. तर मला असं वाटतं की कुठंतरी पालकांनी, आई वडिलांनी कुठंतरी स्लो डाऊन करण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्यावर अपेक्षांचं किती ओझं टाकायचं याचं कुठंतरी पालकांनी, तिथं पालक नाही आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं की पालकांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, भारतात राहत असताना क्रीडा प्रकारांना मोठ्या प्रमाणात महत्त्व होते. आज शिक्षणातून क्रीडा प्रकार काहीसे बाजूला जाताना दिसत आहेत. बाहेरच्या देशात क्रीडा प्रकारांना, क्रीडापटूंना आणि शिक्षकांना महत्त्व आहे. खेळामधून सकारात्मकता शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच खेळांचे देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचकरता अंतर्गत स्पर्धांसोबतच आंतरशालेय स्पर्धांचे देखील यंदा आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. सर, मला सांगताना आनंद वाटतो की हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण जर क्रीडाचा जर आपण विचार केला तर मग आपण शाळेमध्ये क्रीडा चालतो, ज्युनियर कॉलेजमध्ये चालतो आणि कॉलेज लेवलला जर आपण विचार केला तर कुठंतरी फक्त इंजिनिअरिंग कॉलेज किंवा BA BCom असे जे पारंपरिक कोर्सेस आहेत याच्यासाठी त्या ठिकाणी घेतला जातो. परंतु आपण अत्यंत जाणीवपूर्वक जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, जे नर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतात, डॉक्टरचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत, असे ज्या लोकांचा आणि क्रीडाचा त्या ठिकाणी संबंध येत नाही अशा सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण क्रीडाचं महोत्सवाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. या सगळ्या लोकांना क्रीडाचं महत्व, जिम्नॅशियमचं महत्व, आपली हेल्थ इज वेल्थ असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं, आपल्या शरीराचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते सुदृढ राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला होता. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.